टिफिनसाठी सकाळी रस्सा सांडगे बनवायचा बेत ठरला, तर त्याची मी आदल्या रात्री तयारी सुरू केली। तर डाळी वापरल्या आहेत ते सर्वात प्रथम 2 चमचे मूग डाळ घेतली आहे, 2 चमचे तूर डाळ घेतली आहे, यानंतर 2 चमचे इथे मी हरभरा डाळ म्हणजे चना डाळ घेतली आहे, 2 चमचे इथे मसूर डाळ घेतली आहे आणि 1 चमचा उडीद डाळ घेतली आहे। उडीद डाळ 1 चमचाच घेतलाय कारण नाहीतर सांडगे चिवट होण्याची शक्यता आहे त्यासाठी। तर हे सर्व डाळी स्वच्छ धुवून 2 ते 3 वेळा मी रात्रभर भिजत ठेवले पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ह्याचे सांडगे बनवणार आहोत। तर आपण रात्रभर ह्याला असंच ठेवूया। दुसऱ्या दिवशी बघितलं तर छान अशा डाळ फुगून दुप्पट झाले, तर ह्याचं पूर्ण पाणी वरचं जे आहे ते निथळून काढायचंय। घाई असेल तर 1 तास तुम्ही भिजत ठेवलं कोमट पाण्यामध्ये तरीही चालेल। तर पाणी पूर्ण काढल्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि यामध्ये पाण्याचा वापर न करता ह्याची छान अशी भरड काढून घ्यायची। जास्त वाटण बारीक करायचं नाही आहे, थोडे कण लागले पाहिजे एवढं आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तर आपण मिक्सरमध्ये घालून ह्याला मिक्स वाटण करून घेऊया। ह्या पद्धतीने बारीक असे कण लागले पाहिजे हाताला, पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आणि डायरेक्ट मिक्सरला लावून आपल्याला अशी एक भरड काढून घ्यायची आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, त्यावरती अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, तिखटाप्रमाणे गोड तिखट कमी जास्त खात असाल तर प्रमाण कमी जास्त करा, 1 चमचा ओवा घालायचा आहे, ओव्याने चव खूप छान येते। यानंतर आपल्याला मुठभर कोथिंबीर घालायची आहे आणि अर्धा चमचा हिंग घालायचं आहे पचनासाठी आणि यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। ज्यांच्याकडे ऊन येत नाही पण तरी पण सांडगे बनवायची इच्छा असेल आणि इन्स्टंट बनवायचे असेल तर हा खूप सोपा पर्याय आहे, तुम्ही ते एन्जॉय करू शकतात घरच्या घरी। फार आपल्याला पूर्वतयारी करायची गरज नाही आहे आणि त्याला वाळवायची पण गरज नाही आहे उन्हामध्ये। हे आपल्याला इन्स्टंट बनवून जेव्हा कधी इच्छा असेल तेव्हा बनवून तुम्ही खाऊ शकता, त्यावेळेला प्रॉब्लेम होऊ शकतो। तर हे इन्स्टंट तुम्ही सांडगे घरच्या घरी पटकन बनवता येईल असे आहेत, सोपे आहेत। तर अशी आपल्याला चाळणी लागणार आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि तुम्हाला आकार मोठा छोटा हवा आहे त्या पद्धतीने सांडगे घालायचे आहेत चाळणीवरती। तर या पद्धतीने आपण पूर्ण चाळणीमध्ये सांडगे घालून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला कढईमध्ये मी पाणी स्टीम करत ठेवलं होतं, छान वाफ आलेली आहे, गरम झालंय पाणी। आता आपण ह्याला 10 ते 15 मिनिटं वाफ काढून घेऊया सांडग्यांना झाकण बंद करून। दुसऱ्या बाजूला आपण वाटणाची तयारी करून ठेवली आधीच, तर हे नेहमीचं वाटण आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण खोबरं मिरची आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे। फोडणीसाठी आपण 1 चमचा तेल घातलेलं आहे, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे, यावरती 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे, तो पण छान परतून घ्यायचा आहे। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं आहे। यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि 1 छोटा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यावेळेला आपण जे बारीक वाटण करून ठेवलेलं होतं खोबऱ्याचं ते घालायचं आहे आणि व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण। छान मिक्स झाल्यानंतर ते थोडं लागलेलं होतं मिश्रण भांड्याला मिक्सरच्या, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडं कन्सिस्टन्सी वाढवली आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आहे। वाटणाला छान उकळी आली तर दुसऱ्या बाजूला इथे बघू शकतात की आपले सांडगे पण तयार झालेत स्टीम करून। बरोबर 15 मिनिटं ह्याला मी वाफेवर शिजवून घेतलेले आहेत। दुसऱ्या बाजूला छान उकळी पण आलेली आहे आमटीला, तर ह्यामध्ये आपण सांडगे एक एक करून सोडूया। आता सांडगे पण छान शिजलेले आहेत, रस्सा पण छान उकळी आलेली आहे, तर फार वेळ लागणार नाही शेवटला, फक्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे आणि वरतून कोथिंबीर बुरबुरून गरम गरम सर्व करायचं आहे। ते मी चपाती आधीच बनवून ठेवलेली होती डब्याला, फक्त सांडगे राहिलेले होते। तर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, थोडंसं फक्त त्याचा रस त्या सांडग्यामध्ये उतरायला पाहिजे म्हणून 2 मिनिटं आपल्याला झाकण बंद करून ह्याला शिजवून द्यायचं आहे। छान शिजल्यानंतर त्याला रंगही छान आलेला आहे आणि चवीला तर उत्तमच आहेत। तर सोपी पद्धत आहे, तर या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा सांडगे, खूप सोपी आहे आणि चवीला पण उत्तम लागते।
पौष्टिक आहे. तर करून पहा आणि तुमचा अनुभव काय आहे तो माझ्याबरोबर नक्की शेअर करा. आणि याच पद्धतीने वेगवेगळे रेसिपी आपण उन्हाळी बघणारच आहोत. तुम्हाला काय सुचवायचं असेल, तुम्हाला कोणती रेसिपी वेगळी बघायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही सांगू शकता. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. उद्या भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.